महाराष्ट्रामध्ये मेड इन पाकिस्तान वस्तूंची विक्री होतीये का असा संशय आता होतोय आणि पिंपरी चिंचवडमधल्या महिलेनं एक मोठा दावा केलेला आहे। पाकिस्तानी वस्तूंना बंदी आहे, मात्र ही वस्तू कशी आली असा प्रश्न आता विचारला जातोय। तर ही वस्तू म्हणजे एक चादर आहे आणि महिलेच्या दाव्यानं नागरिकांमध्ये आता संताप व्यक्त होतोय की काल संकष्टी चतुर्थी होती आणि संकष्टी चतुर्थीला चिंचवडमध्ये मोरया गोसावी मंदिर आहे, तिथे सगळे भाविक दर्शनाला जातात। तर पिंपरी चिंचवडमधल्या एका महिलेचा हा दावा आहे। एक व्हिडिओ तिने यावर केलेला आहे आणि पाकिस्तानी मेड इन पाकिस्तान अशी ही चादर या महिलेच्या हातात आलेली आहे आणि त्या संदर्भात तिने हा व्हिडिओ केलेला आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नागरिकांनी आपला संताप व्यक्त केलेला आहे। खरं तर पाकिस्तान मेड वस्तूंना भारतामध्ये बंदी आहे, तरी देखील अशा वस्तू येतात कसा असा प्रश्न आता उपस्थित होतोय। वॉश झाल्यानंतर वाळत टाकताना मला हे इथे यांचं स्टिकर दिसलं, जे असं चिकटवलेलं होतं। हे बघा, हे जे दिसतंय ना फोल्ड, हे असं चिकटवलेलं होतं। मी हे असं ओपन केलं आणि वाचलं। तुम्ही पण वाचा, दिसतंय मेड इन पाकिस्तान। आपण कुठे राहतोय, बॉर्डरवर पण राहत नाही आणि आपल्यापाशी मेड इन पाकिस्तान गोष्ट म्हणजे माझ्या घरात आहे। खूप संताप होतोय माझ्यासारख्या कितीतरी लोक, म्हणजे खूप लोकांनी तिथून चादरी विकत घेतल्या, म्हणजे त्यांच्या घरातही ही वस्तू गेली। कोणाला आपण रोजगार उपलब्ध करून ही चादर मी वॉश केली आणि वॉश करताना वॉश झाल्यानंतर वाळत टाकताना मला हे इथे यांचं स्टिकर दिसलं, जे असं चिकटवलेलं होतं। हे बघा, हे जे दिसतंय ना फोल्ड, हे असं चिकटवलेलं होतं। मी हे असं ओपन केलं आणि वाचलं। तुम्ही पण वाचा, दिसतंय मेड इन पाकिस्तान। आपण कुठे राहतोय, बॉर्डरवर पण राहत नाही आणि आपल्यापाशी मेड इन पाकिस्तान गोष्ट म्हणजे माझ्या घरात आहे। खूप संताप होतोय माझ्यासारख्या कितीतरी लोक, म्हणजे खूप लोकांनी तिथून चादरी विकत घेतल्या, म्हणजे त्यांच्या घरातही ही वस्तू गेली। कोणाला आपण रोजगार उपलब्ध करून देतो आहोत? कुठून येत आहे? पहिली गोष्ट तर हे कुठून येत आहे इथे? हे जेव्हा मी गुगलला सर्च केलं तर पाकिस्तानी गुड्स इंडियामध्ये बॅन आहेत, ते इम्पोर्ट नाही करू शकत इथे। तुम्ही इथे गुगल केलं की तुम्हाला सगळं दिसेल, कम्प्लिटली बॅन आहे। सो प्लीज थोडंसं वस्तू विकत घेताना डोळे उघडा, जे आता माझे उघडलेत। तर माझ्यामुळे मी तुम्हाला पण सांगते की तुम्ही पण डोळे उघडा। वस्तू विकत घेताना आपण रोडवर सर्रास वस्तू विकत घेतो आणि नको ती गोष्ट आपल्या घरात येते। तर महिलेनं हा व्हिडिओ केलेला आहे आणि दावा केलाय की ही वस्तू पाकिस्तानी आहे। खरं तर पाकिस्तानी वस्तूंना भारतामध्ये बंदी असताना अशा प्रकारे सर्रास वस्तू जर मिळत असतील तर हा रोजगार आपण कोणाला उपलब्ध करून देतोय, अशा प्रकारचा प्रश्न, संतप्त प्रश्न या महिलेनं केलाय। आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आपल्या बरोबर आहेत आमचे प्रतिनिधी कैलासपुरी पिंपरी चिंचवडमधून। कैलास, ही महिला पिंपरी चिंचवडमधली आहे, तिनं सांगितलं मोरया गोसावी मंदिराच्या जवळ तिनं अशा प्रकारे ही वस्तू खरेदी केली होती, मात्र अशा प्रकारे पाकिस्तानी वस्तू अगदी सर्रास मिळतात असा तिचा दावा आहे। काय काय नेमकं तिने म्हटलेलं आहे? ही जी घटना आहे ती मोरया गोसावी यात्रेनिमित्त, संकष्टीनिमित्त जी यात्रा भरलेली होती त्या ठिकाणाहून या महिलेने ही चादर घेतलेली आहे आणि ही जी चादर आहे त्याच्यावर मेड इन पाकिस्तान असं स्टिकर असल्याने या महिलेनं संताप व्यक्त केलेला आहे। मुळात भारतामध्ये पाकिस्तानी वस्तू विक्रीला बंदी असताना ही चादर आलीच कशी, असा संतप्त सवाल जो आहे तो या महिलेने विचारलेला आहे। एकीकडे पाकिस्तानच्या वस्तू बॅन आहेत आणि दुसरीकडे राजरोसपणे अशा पद्धतीनं चादरी जर विकल्या जात असतील तर त्या येतात कुठून, ते या व्यापाऱ्यांना मिळतात कशा, या सर्वांची चौकशी व्हावी अशी अपेक्षाही या महिलेनं व्यक्त केलेली आहे। एकूणच या घटनेनंतर एकच खळबळ उडालेली आहे। मुळात ही चादर जी आहे, या चादरी ज्या आहेत त्या पिंपरी चिंचवड सारख्या शहरामध्ये आल्या कशा आणि त्याची विक्री होतीच कशी, हे सर्व प्रश्न जे आहेत ते या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत। हा व्हिडिओ जो आहे तो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। पोलीस आता या प्रकरणी नेमकी काय भूमिका घेतात, कशा पद्धतीनं तपास करतात हे पाहणं महत्वाचं आहे। पण ज्या प्रकारे ही चादर विकली गेलेली आहे त्याच्यावरती मेड इन पाकिस्तान हा स्टिकर पाहायला मिळालेला आहे, ते पाहता आपल्या बरोबर सध्या मनसेचे प्रवक्ते योगेश शिले, आपण त्यांच्याकडून या संदर्भातली प्रतिक्रिया जाणून घेऊया। योगेश, ही घटना पिंपरी चिंचवड मधली आहे, मोरया गोसावी मंदिर या ठिकाणी
यात्रा होती आणि त्यावेळी अशा प्रकारे चादर विक्री करणारा एक विक्रेता तिथे होता. अनेक लोकांनी चादरी विकत घेतल्या आणि या महिलेनं हा व्हिडिओ केलेला आहे. त्यामध्ये ती वाचून दाखवतीये की मेड इन पाकिस्तान. तिनं जे टॅग आहे तो सुद्धा दाखवलेला आहे. तर मेड इन पाकिस्तान अशी चादर आहे. अशा प्रकारे सर्रास अशा वस्तूंची विक्री होतीये. खरं तर पाकिस्तानी वस्तूंना बॅन असताना सर्रासपणे अशा वस्तू मिळतात हे आश्चर्यकारक आहे. खरं तर त्याच्यात आश्चर्य काहीच नाहीये. जर बांगलादेशमधून चालती बोलती माणसं या देशामध्ये सर्व सुरक्षा नियम पायदळी तुडवून इथपर्यंत येऊ शकतात, तर चादर यायला काय जातं एवढंसं? ही संपूर्णपणे आपण कोणाच्या हातामध्ये देशाची सुरक्षा दिलेली आहे त्याच्यावरती गांभीर्याने विचार करणारी ही गोष्ट आहे. एकीकडे तुम्ही पाकिस्तानच्या सर्व वस्तूंचा निषेध करताय, त्यांच्यावर बंदी आणताय आणि दुसरीकडे तुमच्या डोळ्यात फूक घालून या सर्व वस्तू भारतामध्ये येत आहेत, विकल्या जात आहेत आणि त्याच्यातून पाकिस्तानी अर्थव्यवस्थेला फायदा सुद्धा होत आहे. त्यामुळे लोकांनी विचार करायचा आहे की आपण देश नक्की कोणाच्या हातात दिलेला आहे ते. आणि मला असं वाटतं की नागरिकांनी पण सजग राहून अशा वस्तूंची विक्री जर होत असेल तर ते समोर आणून देणं गरजेचं आहे. खरं तर यंत्रणांचा हा ढिसाळपणा आहे. अशा प्रकारे जर वस्तू सर्रासपणे राजरोसपणे रस्त्यावर मिळत असतील तर किती मोठ्या प्रमाणामध्ये वस्तू येत असतील ह्याचा विचार न केलेला बरा. योगेशजी धन्यवाद. आपण बोललात. मनसेचे प्रवक्ते योगेश चिले आपल्याबरोबर होते आणि त्यांनी जी भूमिका मांडली की खरं तर सुरक्षा व्यवस्था सगळी झुगारून देऊन जर बांगलादेशी नागरिक येत असतील तर अशा वस्तू खरं तर येणं काही फार अवघड गोष्ट नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आमचे प्रतिनिधी कैलास पुरी सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. कैलास, एकंदरीतच अशा प्रकारे किती लोकांकडे या वस्तू गेल्या असाव्यात, काय या महिलेचा दावा आहे आणि या महिलेची पुढे काही बातचीत होऊ शकली आहे का? ज्या पद्धतीनं चादर खरेदी केलेली आहे त्याच पद्धतीने अनेक महिलांनी त्या ठिकाणी आलेल्या भाविकांनी या चादर खरेदी केल्याचा दावा जो आहे तो महिलेने केलेला आहे. या महिलेच्या सांगण्यानुसार बऱ्याच लोकांनी या चादरी खरेदी केलेल्या आहेत. आता मुख्य प्रश्न हा आहे की हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस नेमके ऍक्शन काय घेतात, नेमका तो जो विक्री करणारा होता तो कोण होता, त्याला या चादरी कुठून मिळाल्या, कशा पद्धतीनं मिळाल्या आणि जिथून आल्या ते ठिकाण कोणतं होतं, या सर्वाची तपासणी जी आहे ती पोलिसांनी करणं गरजेचं आहे. कैलास, या ठिकाणी थांबवते काही मिनिटांसाठी. आपल्याबरोबर नवनाथ बन आहेत, भाजपचे माध्यम प्रमुख. नवनाथजी, आपण ही बातमी ऐकली असेल तर मी पुन्हा एकदा थोडक्यात सांगते. ही पिंपरी चिंचवड मोरया गोसावी मंदिराच्या तिथे जमलेल्या यात्रेतून एक वस्तू खरेदी केलेली आहे, ती म्हणजे चादर. आणि पाकिस्तान मेड चादर आहे. खरं तर इतकी सामान्य ही वस्तू आहे, मात्र पाकिस्तान मेड वस्तू जर अशा भारतात सर्रासपणे मिळत असतील तर आपल्या सुरक्षा यंत्रणांना सुद्धा एक प्रकारचं हे आव्हान आहे. एका महिलेनं, हा सामान्य महिलेनं व्हिडिओ केलेल्या अशा हजारो लोकांनी या चादरी खरेदी केल्या असतील. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला यातून हातभार लागतोय, रोजगार आपण कोणाला देतो, असे अनेक प्रश्न तिने उपस्थित केलेत. मेड इन पाकिस्तानची चादर जर का पिंपरी चिंचवडमध्ये अशा पद्धतीनं विक्री केली जात असेल तर अतिशय गंभीर गोष्ट आहे. या प्रकरणामध्ये पोलीस देखील चौकशी करतील. यात काही दहशतीचा अँगल आहे का तो देखील तपासला जावा अशी आपल्या माध्यमातून माझी देखील मागणी आहे. आणि अशा पद्धतीचं कृत्य कुणामार्फत केलं जातं, कारण याआधी आपण बघतो की अशा पद्धतीचं कृत्य करण्याचा प्रयत्न, दहशतवाद्यांना खतपाती घालण्याचा प्रयत्न काही लोकांनी जाणीवपूर्वक केला होता. परंतु आता राज्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत, गृह मंत्रालय देखील त्यांच्याकडे आहे. अशा पद्धतीचं कोणी काही गैरकृत्य करत असेल तर निश्चितपणे पोलीस त्यांचा चौकशी करून कारवाई करतील. याची सत्यता तपासली जाईल आणि सत्यता तपासून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम हे पोलिसांच्या वतीनं, गृह विभागाच्या वतीनं निश्चितपणे केलं जाईल. अगदी नवनाथजी, आता तुम्ही पण मागणी केलीत की अशा प्रकारे या सगळ्या गोष्टीची चौकशी व्हावी, पण ही अगदी सामान्य क्षुल्लक एक छोटीशी गोष्ट आहे. मात्र अशा कित्येक तरी गोष्टी अनेकांच्या घरामध्ये जात असतील. पाकिस्तान मेड तर हे कुठेतरी सुरक्षा यंत्रणांना एक आव्हान नाहीये का? निश्चितपणे, कारण अशा पद्धतीच्या घटना घडणं हे चुकीचं आहे. आणि याच्या आधी देखील बघितलं की काही लोक जाणीवपूर्वक आपल्या देशाला बदनाम करण्यासाठी देखील प्रयत्न करतायत. तर असंही काही षडयंत्र आहे का याचा देखील तपास केला जाईल. पोलीस सक्षमपणे याचा तपास करतील, चौकशी करतील आणि चौकशीतून जे काही सत्य समोर येईल ते सांगितलं जाईल आणि दोषी कोणी असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल. कुठेही पाकिस्तानचा उदो या राज्यामध्ये होणं, पाकिस्तानच्या वस्तू या राज्यामध्ये विकणं हे चुकीचं आहे. त्याचा निश्चितपणे निषेध आहे आणि पोलीस याच्यावर कारवाई करतील यात अजिबात शंका नाही.
ठीक, धन्यवाद. आपण झी 24 तासकडे प्रतिक्रिया नोंदवली. नवनाथ बन, मुख्य प्रवक्ते भाजपचे, आपल्याबरोबर होते. माध्यम प्रमुख आपल्याबरोबर होते. ते पिंपरी चिंचवडमधली ही घटना आहे. एका महिलेनं या संदर्भातला व्हिडिओ केलेला आहे. तिच्या हातामध्ये जी चादर दिसतीये त्याच्यावर टॅग आहे मेड इन पाकिस्तान आणि त्यावरून अनेक प्रश्न तिनं उपस्थित केलेले आहेत. पुण्यासारख्या शहराजवळ अशा प्रकारे पाकिस्तानमधली वस्तू मिळत असेल तर निश्चितच हे गंभीर आहे. आमचे प्रतिनिधी कैलासपुरी आपल्याबरोबर होते. कैलास, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.